हॅलो फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात आमच्या फॅमिलीसोबत संपूर्ण देवदर्शन करणार आहात आणि आम्ही कुठे कुठे प्रवास करतो, कोणती कोणती मंदिरं बघतो आहे आणि कुठे जेवणासाठी थांबलो आहोत। त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर पूजेच्या दिवशी आहे ना फ्रेंड्स, रात्री 12 वाजता नमन चालू झालेलं ते सकाळी 4 वाजता संपलं आणि थोडा वेळ आराम करून लगेचच आम्ही 9 वाजता निघालो आमच्या देवदर्शनासाठी। त्यासाठी आम्ही गाडी केलेली, पूर्ण फॅमिली आमची होती, त्यामुळे पूर्ण अशी एकच अशी गाडी केलेली, म्हणजे संपूर्ण फॅमिली एकाच गाडीतून छान आणि आरामदायी प्रवास करू शकू। त्यामुळे ही गाडी जी होती ना ती आम्ही मुंबईमध्येच असताना अरेंज केली होती। आत्ता आम्ही उतरलो आहोत आमच्या देवीच्या मंदिराजवळ। इथे होळीचा मांड आहे, तर इथे आहे ना आमची देवी आहे आणि इथे पाया पडायसाठी आलो। आणि इथे बघा, इथे तुम्हाला बघू शकताय सगळे चिऱ्यांचं बांधकाम आहे आणि आतमध्ये जे देवळाच्या आतील भाग आहे तो सुद्धा चिऱ्यांच्या दगडांपासूनच बनवलेला आहे। आणि इथे आहेत आमच्या देवींची मूर्ती आणि वरती तुम्ही बघू शकता आहात ही आहे आमची होळीची पालखी। तर अशा पद्धतीत आमचं जे गावचं जे मंदिर आहे देवीचं ते असं आहे। तर फ्रेंड्स, आता आपण आलो आहोत टाटकेवाडीमधील एक खांबी श्री सिद्धिविनायक मंदिराजवळ। हे मंदिर ना एकाच खांबावर बनलेलं आहे आणि आतमध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती संगमरवरी दगडापासून बनलेली आहे। तर फ्रेंड्स, आत्ता आपण चाललो आहोत आमच्या घरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती बसते ना ती आम्ही इथूनच बुकिंग करतो। तर इथे सगळ्या अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार आहेत। तर फ्रेंड्स, आपण आता आलो आहोत राजापूरमध्ये आर्यदुर्गा देवीच्या मंदिरामध्ये। आर्यदुर्गा देवीचं मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील देवी हसोळ गावात वसलेलं आहे। हे एक प्रसिद्ध मंदिर आहे। हे मंदिर कोकणातील निसर्गरम्य डोंगराळ भागात असून भक्तांसाठी श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं। देवी आर्यदुर्गा ही अनेक कराडे आणि ब्राह्मण कुटुंबाची कुलदेवता आहे। मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिर शांत हिरवागार परिसरात वसलेलं आहे। येथे देवीची सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे। मंदिर परिसरात भक्त निवासाची सुद्धा सुविधा आहे, तसेच प्रसाद आणि भोजनाची सुद्धा उत्तम सोय उपलब्ध आहे। नवरात्रीमध्ये येथे मोठी यात्रा व उत्सव भरतो, विशेषतः अष्टमीला मोठी गर्दी असते। हे स्थान जे आहे ते राजापूरपासून अंदाजे 18 किलोमीटरवर आहे, तसेच रत्नागिरीपासून सुमारे 52 किलोमीटर अंतरावर आहे व मुंबईपासून अंदाजे 380 किलोमीटर अंतरावर आहे। धार्मिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर भक्तांच्या मते देवी आर्यदुर्गा नवसाला पावणारी देवी मानली जाते। अनेक भक्त येथे दर्शन व पूजा आणि नवस फेडण्यासाठी येतात। मंदिरात दररोज पूजा अर्चा केली जाते, तसेच यांची अनधिकृत वेबसाईट सुद्धा आहे। त्याचप्रमाणे अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स देवी आर्यदुर्गाच्या नावाने सुद्धा उपलब्ध आहेत। तर फ्रेंड्स, आता आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावातील अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवीस्थान आहे। कोकणातील हे प्राचीन मंदिर महाकाली देवीसाठी प्रसिद्ध असून अनेक भाविकांची कुलदेवता मानले जाते। मंदिर परिसर अतिशय शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे। मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवींची एकत्रित पूजा केली जाते। देवीची
गणपतीची मूर्ती ही काळ्या दगडातील असून दक्षिणाभिमुख आहे. मंदिरामध्ये श्री रवळनाथ आणि इतर देवांचीही मंदिरे आहे. मंदिराजवळ पारंपरिक विहीर आणि पाणी काढण्याची जुनी पद्धत पाहण्यास मिळते. मंदिराचा इतिहास म्हणजे आडिवरे गावाचा उल्लेख शिलाहार राजाच्या काळातील प्राचीन लेखनामध्ये अत्तिवरे असा आढळतो. मंदिराची स्थापना इसवी सन सुमारे 1324 मध्ये झाल्याचे मानले जाते. मंदिरामध्ये नवरात्री उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच पौर्णिमेला आणि अमावस्येला देवीची विशेष पूजा केली जाते. हे मंदिर राजापूरपासून सुमारे अंदाजे 28 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच रत्नागिरीपासून 39 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे मंदिर अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध आहे. दर्शन झालं आणि आम्हाला असा मस्त प्रसाद भेटला. खिचडी, शिरा आणि चटणी होती. तर फ्रेंड्स, आत्ता आपण आलो आहोत स्वामी स्वरूपानंद महाराज मठ पावस येथे. हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. इथे आतमध्ये ना मठामध्ये शिरल्यावर अतिशय स्वच्छता, तुम्हाला कुठेच इथे कुठे कचरा वगैरे दिसणार नाही आहे. आणि इथे चप्पल काढण्यासाठी सुद्धा अत्यंत उत्तम सोय केली. तसेच पाय धुण्यासाठी सुद्धा खूप छान अशी सोय जी आहे ती इथे केलेली आहे. संपूर्ण मठ हा अतिशय सुंदर आहे. स्वामी स्वरूपानंद महाराज मठ हे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथे असलेले अत्यंत प्रसिद्ध आणि शांत आध्यात्मिक स्थळ आहे. हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येथे येत असतात. शांत आणि निसर्गरम्य वातावरणात स्वामीजींनी समाधी आणि ध्यान मंदिर, दररोज आरती, भजन आणि आध्यात्मिक कार्यक्रम होतात. भक्तांसाठी इथे विशेष प्रसाद आणि निवास व्यवस्था सुद्धा आहे आणि हे अतिशय शांत आणि प्रसिद्ध असे ठिकाण आहे. इथून जवळ गणपतीपुळे, थिप्पा प्लेस आणि भाटिये बीच आहे. मठामध्येच ना आतमध्ये हा 10 रुपयाला आंब्याचा रस मिळतो. इतका अप्रतिम होता ना, खूप मस्त होता. आज मंगळवार होता आणि आमचं छान असं गणपती बाप्पाचं दर्शन झालं. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध गणपती मंदिर आणि पर्यटन स्थळ आहे. समुद्र किनाऱ्यालगतच वसलेलं हे मंदिर स्वयंभू गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात. गणपतीपुळेचे वैशिष्ट्य स्वयंभू श्री गणपती मंदिर, सुंदर आणि स्वच्छ असा समुद्र किनारा, डोंगर आणि नारळाची झाडे आणि निसर्गरम्य वातावरण. कोकणातील लोकप्रिय धार्मिक आणि पर्यटन स्थळ. मंदिराबद्दल माहिती म्हणजे मंदिरातील गणपतीची मूर्ती जी आहे ती पश्चिमाभिमुख आहे, जे की अत्यंत खूप दुर्मिळ आहे. भक्त मंदिराभोवती प्रदक्षिणा म्हणून डोंगराची परिक्रमा करतात. गणपतीपुळेचा बीच म्हणजे हा शांत आणि सुंदर समुद्र किनारा सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. येथे वॉटर स्पोर्ट सुद्धा उपलब्ध आहे. तसेच समुद्र किनारी फिरण्याचा आनंद सुद्धा आपण घेऊ शकतो. येथे खास म्हणजे भेट देण्याचा जो टाईम आहे तो ऑक्टोबर ते फेब्रुवारी. गणेशोत्सव आणि माघी गणेश जयंतीला विशेष गर्दी असते. इथून जवळची ठिकाणं म्हणजे प्राचीन कोकणचं म्युझियम आणि तसेच जयगड फोर्ट, आरेवारे बीच. आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल ना तर रत्नागिरीहून बस किंवा खाजगी वाहनांची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. आता आमचं दर्शन झालं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. रात्री येता येता एका ढाब्यावर हॅपी पंजाबी ढाबा असं नाव होतं, तिथे आम्ही जेवणासाठी थांबलो आणि जेवणसुद्धा मस्त होतं. खूप छान आणि टेस्टी असं इथलं जेवण होतं. आम्ही जेवलो आणि संपूर्ण दिवस आज आमचा प्रवासामध्ये होता. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या फॅमिलीसोबतचा हा पूर्ण फ्रेंड्स
दिवसाचा जो प्रवास आहे तो आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ असेच तुम्हाला मिळणार. थँक्यू सो मच.